हवालामार्फत वोट जिहादसाठी कोट्यवधी रुपये मालेगावात वापरण्यात आल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलाय। 12 तरुणांच्या बँक खात्याचा वापर यासाठी करण्यात येत होता। या गंभीर प्रकरणाच्या तपासाकडे त्यांनी राज्याचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय। लोकसभा निवडणुकीत मालेगावमध्ये वोट जिहाद झाल्याचा आरोप करण्यात येत होता। मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या आधी धक्कादायक प्रकार समोर आलाय। नाशिक मर्चंट बँकेच्या मालेगाव शाखेत 12 तरुणांच्या खात्यावर कोट्यवधी रुपयांचं ट्रान्झॅक्शन झालंय। या तरुणांची किरीट सोमय्या यांनी भेट घेतली। या गंभीर प्रकरणाची माहिती वरिष्ठ नेत्यांनी दिल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं। ज्याचे ऐपत 5-10 कोटीचे नाही, तो या लोकांचे या तक्रारदार जे 12 तक्रारदारनी मला पूर्ण कथा माहिती दिली, तर हे सिराज अहमदचं काम नाही आहे। कशा प्रकारे कोट्यवधींचा व्यवहार करण्यात आला ते बघूयात। कृषी उत्पन्न बाजार समितीत नोकरी देण्याचं आमिष दाखवण्यात आलं। सिराज अहमद यानं 12 तरुणांकडून कागदपत्र घेऊन त्यांची बँकेत खाती उघडली। महिन्याभरात सुमारे 85 कोटींचे ऑनलाईन व्यवहार झाले। ऑनलाईन कोट्यवधींची देवाणघेवाण होत असल्याचं एका तरुणाच्या लक्षात आलं। त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला। याची कुठल्या परीने आम्हाला माहिती नाही, तरी आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला याच्यात दोषी धरू नये आणि आम्ही याच्यात कुठल्या परीने दोषी नाहीत, एवढीच माझी मागणी आहे। फसवणूक झाली की तुमची? हो, याच्यात आमची पुरेपूर फसवणूक झालेली, कारण की आम्हाला फक्त नोकरीला लावून देतो म्हणूनच सांगण्यात आलेलं होतं। बँकेत खातं उघडताना सगळे कागदपत्र घेऊन आणि पडताळणी केल्यावर खाती उघडण्यात आल्याची माहिती बँक व्यवस्थापकांनी दिली आहे। तर बँकेच्या नियमाप्रमाणे आधार कार्ड, पॅन कार्ड पहिले एव्हीएस करून घेतलं की ते ओरिजिनल आहे का, आपल्या एव्हीएस सिस्टमला चेक होतं। त्याचा OTP त्यांना जातो। OTP क्लिअर झाल्यानंतरच आपण ते अकाउंट उघडतो। त्याच्यानंतर त्यांचे शॉप एक्सायसन उद्यम हे त्यांनी केलेल्याप्रमाणे किंवा त्यांनी दिलेल्या मोबाईल नंबरवर जे पण असेल त्याला लिंक असतो, त्या नंबरप्रमाणे आपण सर्व त्यांच्या कस्टमर ओपन करूनच खाते उघडले। जर आरोपी स्वतः जर तिकडे गेला असता आणि त्याने खोटे खाते उघडले असते तर ते CCTV फुटेजमध्ये त्या इमेजेस ते आले असते, त्यांचे फोटो आले असते। परंतु 12 खातेदार स्वतः तिथे गेलेले आहे, त्यांनी स्वतः ते खाते उघडलेले आहे, स्वतः ते साक्षर केलेले आहे आणि जेही ट्रान्झॅक्शन झालेले आहे ते ऑनलाईन RTSनं ट्रान्झॅक्शन झालं आहे। कॅश अमाऊंट कुठलीही प्रकारची विड्रॉ झालेली नाही। पोलिसांनी या प्रकरणात कोणतीही माहिती देण्यास नकार दिलाय। परिणामी तपासात काय निष्पन्न होतं आणि या प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। बब्बू शेखसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मालेगाव।